म्हणजे जेवढेही आहेत आपले जे व्ह्युअर्स आहेत सर्वांना कदाचित आपण लवकरच आणि फक्त एवढंच करायचं की कमेंट्स करा की करायची की कारण की तुम्ही इंटरेस्टेड आहात नाही आहात त्याच्यावर मी डिपेंड. इंटरेस्टेड आहे, आम्ही सिलेक्ट करू देन तुमच्याशी अपडेट झाले. माझ्या बायकोचा चेहरा क्लीन आहे आणि आधी थोडे देन तेव्हा मी मला हे लावल्यानंतर म्हणलं, बापरे, एवढे हे का चाललंय म्हणजे ही सगळी कामं का चाललेत म्हणजे का कोमल तूही मला आजपासून नाही. इकडे बघ इकडे बघ नाही, इकडे बघ. आजपासून कोमल नाहीच. ऐक असं पण नाही. कोणाला किंमत नाहीये. सो हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नावाने स्वागत आहे आपल्या या चॅनल मध्ये. आणि थंबनेल मधून समजलं असेल की ब्लॉग काय. सो यस, आज आम्ही डेली रुटीनचा ब्लॉग काढणार आहे. दिवसभरात आम्ही काय काय करतो जे आधी आम्ही ब्लॉग काढायचो तसेच. देन घरात जरा साफसफाई करायची, राशन वगैरे भरायचं, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बघा, आय होप तुम्हाला ऍक्च्युली ब्लॉग डेली आवडेल. रुटीन नाही येतो आम्ही काही डेली राशन नाही भरत. डेली रुटीन म्हणजे दिवसभरात काय करतोय. दिवसभरात आम्ही त्या दिवशी काय केलं त्याचा आपण ब्लॉग करतोय. तर नक्कीच बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत नाही गाईज, प्लीज सबस्क्राईब करा आणि कुठला पार्ट आवडला तर नक्कीच खाली नक्की कमेंट करा. कमेंट करा. सो लेट्स स्टार्ट. मस्त बॉबीला लुटून हिने डिमांड मधून भरभरून शॉपिंग केली आहे. बिचारा तर हा डाईट वरती आहे, हा फ्रूट वरती आहे. काय लूटनं सगळ्यात पहिले कशाला बोलतात, जर मी माझी शॉपिंग केली असेल. हे मी राशन भरलंय घरात. आणि बॉबीला एकट्याला लुटला. दोघांचं आहे. ओ आणि आम्ही दोघं खाणार आहेत. हे तुम्ही पण राशन भरणारा कोण बोलतोय रे? लुटणं, बघ ना हा? बा. कोण बोलतोय राशन भरलंय? बाई पण या बॉडीला फक्त आता प्रोटीन आणि एकदम काय ह्याचं काय फ्रूटची गरज आहे. सध्या डाईट नाही चालू आहे कारण सध्या फक्त एन्जॉय झालं. आजचा ब्लॉग काय आहे? आजचा ब्लॉग हा आहे की आपल्यासोबत अक्की आहे. आफ्टर लॉंग टाइम. आणि फक्त आणि एकच मला- रिक्वेस्ट आहे बॅकग्राऊंडला असं नको करू. बस नाकामध्ये कापूस टाक. यो मी काय सांगते, अक्की ना तुला ना खूप लोक, म्हणजे तू जेव्हा गेलेलो ना घरी तेव्हा तुला खूप लोक कमेंट्स करायचे अक्की कुठे आहे. आणि आज अक्की आले तर कमेंट करायला तुम्हाला कसं वाटतंय. आणि हिने बघा लॉन्ड्रीसाठी कपडे काढले. लॉन्ड्रीसाठी एवढे कमीत कमी 20-30 दिवसाचे नाहीये, 1-2 महिन्याचे काढले तिने एक साथच. नाही रे, ते चांगले चांगले कपडे म्हणजे धुतलेले आहेत. ते चांगले चांगले कपडे आहेत, तर त्याला परत धुवायचे. नाही, कशा आणि डब्बे हे कुठे आहे दगड्या. दादागिरी बघायची. त्याच्यात जागा नाही, वरती डब्बे आहेत. हा, बघितलं. बिचारी काम करते, तो तिकडे काम करतो आणि हे बघा फुकटचे उभे इकडे. याला बाथरूम साफ करण्यासाठी आता ठेवणार आहे आणि याला मॅनेजर आहे त्यांचा तो. तुला माहिती आहे चटणी कुठे आहे? ती जास्त मी तळत नाही कारण की पटकन खराब होते, म्हणून मी थोडीशीच आणले. जेव्हा लागेल तेव्हा पटकन. आणि बॉबी कधीतरी खातो, म्हणजे डाईट मध्ये त्याला असं वाटलं ना भाकरी खायच्या आहेत कधी तर तो खातो. तर मी त्यासाठी आणलं. आणि मी सुद्धा हेच खाते, मी चपाती नाही खाते. मी पण ज्वारीच्या भाकरी खाते. कशाला माहिती का? डब्यात ठेवायचंय का ते शेंगदाणे दे. ते डब्बा देऊन दे. आहे ना, दे ना. असं म्हणजे छोटे छोटे डब्यात ठेवतोय. मोठं डब्बा हे काढून ठेवायचंय. हा. मग हे ठेव ना. अरे. जिऱ्याला काढून दे पहिले मला. जिचं काम आहे तिला करून दे ना, डब्बे आणून दे ना, ती बोलते ना. अरे, जिऱ्याचा डब्बा बायकोला मदत नको करायला. एकटीवर किती लोड द्यायचा. बाप बारीक झाली आहे माझी कोमल. ताई साहेब जय हो. मी बारीक झाली आहे. हा चाय पाणी पण दे. याक. बारीक नाही ऐक. आवडत बारीक मला. नाही झाली, ती टकली झाली आहे. टकला दिसतोय ना आणि डोक्यावर हात फिरत आहे. ते भाग्यवान लोकांसाठी असतं ते. ओ भाग्य. वा. भाग्यवान कोण आहे इकडं? कोमल बॉबी. सिंदूर. हा. बॉबी भाग्यवान आहे. हे
मी भाग्यवान आहे. नाहीये. मी भाग्यवान आहे. नाही. बॉबी तुझी चॉईस चांगली आहे. भाग्यवान आहे. काम करून काय बोलतो? मी भाग्यवान आहे असं बोललो. पण का भाग्यवान आहे? कारण ती सगळ्या टप्प्यांना घासावं लागेल. हे म्हणजे माझ्या नशिबात ही आली. बॉबीचा एक किस्सा सांगतो. जो माहिती तो एकदा गॉगल बनवला होता आणि जेव्हा ही समोर होती हा. झालं खूप वेळ झालं बस झालं हे कोणाला माहिती बस असेल बस आम्हाला नाही कोणी बघितलं असेल ते कमेंट करा. viewers आहे. बघा सांग, आम्हाला नाही माहिती. नाही पाठचा ब्लॉग बघा तुम्हाला कळेल याच्यामध्ये की हा सीन का आम्ही बोलतोय. आणि ज्यांनी सांगितलं त्यांनी कमेंट करा. नको, जाऊ दे. तुम्ही माझ्या सांगितलं. बायकोला आठवेल उगाच. मेसेज कर मग मला. हा. इज्जत घालवतो ना माझी. ठीक आहे. म्हणजे ऐसा का सीन हुआ गॉगल पे? हा ठीक आहे. हा ठीक है. अरे हुआ क्या लेकिन ये तो बता. नाही बता नाही. बॉबी इज्जत घालव ना माझी आता. ही कोमल त्याची टॉपिक काय नाही. तू कशा हा बोलायला पाहिजे असून त्यांना नाही सांगतो. नाही सांगितलं ना. मी बोलले पण नाही पण आता थोडस अपडेट झाले. माझ्या बायकोचा चेहरा क्लीन आहे. अ, आणि आधी थोडे पिंपल्स होते. आताही आहेत असं नाही की जे जनरली आहे ते आहे. ट्रीटमेंट चालू आहे. देन आता क्लिअर होईल कारण ती स्किन केअर अजिबात करत नाही. ना पाणी पीत ना स्किनची केअर करते ना काय. आणि तेव्हा शूट वगैरे कंटिन्यू चालू असेल तर मेकअप करायला लागत आणि तेव्हा चीप प्रोडक्ट्स होते मेकअपचे. माझ्याकडे नव्हते नाही तुझ्याकडे नव्हते मेकअप आर्टिस्ट म्हणजे जे करायचे. सो त्याच्यामुळे तिला स्किनला खूप प्रॉब्लेम झालेला. देन तेव्हा मला हे लावल्यानंतर बापरे, एवढे पिंपल्स आहेत. सांगितलं आता राहिलं काय. मतलब ये चश्मे का सीन था. पण कोमलचे पिंपल्स एका स्माइल मध्ये गायब होऊन जातात हा. वो different है. मी चुकीचं बोललो का? ठीक आहे बाबा. ह्याच्यानी मला काही दिसत नाही असं नाही म्हणजे ब्लर दिसतं. तर मला वाटतं माझी बायको म्हणजे भारी आहे. मला वाटायचं म्हणून नाही. काय वाटलं. म्हणजे पिंपल्स दिसले नव्हते. मग पहिल्यांदा पिंपलने माणूस घाण होऊन नाही जात. पिंपल हे नॅचरल आहे. नॅचरल तुला वाईट नाही घाण नाही बोलत. बोलत. तू वाईट नाही नको घेऊ. हा वाईट बरोबर. ऐकलं तुझ्यामध्ये झाले बाबा हे. तू पहिल्या दिवशी आला आणि भांडण लावले आता आमच्या. हट. काय कशात ठेव काय समजत नाही. मला दिसत नव्हतं. सो मला स्किनवरती पिंपल्स आलेले पण तू सतत का बोलतोय कोमल. तेव्हा मी स्पेक्स लावल्यानंतर मला समजलं की अरे तुला जास्त पिंपल्स आहेत. सो आपण ट्रीटमेंट करू. हे तुला पहिला वाईट बोलू नको. भेटलेला तो शॉक पहिल्यांदाच. शॉक कसं होतं? अरे काय तू शॉक त्याला बोल ना तू. नाही पण तू सांगतोयस ना त्याला माहिती त्याची पण चुकी आहे. मी तर खाली बोललो की पाठचा कॅमेऱ्याच्या मागून माझा टेन्शन येतो काय. मी तर बोललो की खाली पाठचा ब्लॉग बघा त्याच्यामध्ये कळेल. तर तुम्ही तर पूर्ण डेफिनेशन दिलंस. ठीक आहे जाऊ दे. पण तुम्ही तो पण बघू शकतात लय भारी आहे. मी ही मध्ये खूप जाडा झालेलो. तेव्हा माझ्या बायकोने मला एकही शब्द सांगितला नाही. म्हणजे एकाही शब्दाने बोलली नाही की बॉबी तू खूप फॅटी झालाय, तू आता आधीसारखं दिसत नाहीये, तुम्हाला शूट होत नाही, या सगळ्या गोष्टी कधीच बोलली नाही. आणि आता रिसेंटली जेव्हा मी फॅट लॉस केला आणि जेव्हा मी माझ्या आधीचे व्हिडिओज फोटोज बघितले तेव्हा मला लिटरली वाटलं की मी सिरियसली असा झालेलो. म्हणजे खूप असा अंकल टाईप झालेलो. अजून पण मला लॉस करायचं असं नाही की मी अजून आता स्मार्ट झालो असं नाही आहे. मला अजून पण खूप लॉस करायचं आहे. पण तेव्हा मी खूपच फॅटी होतो. अँड तिला माहिती आहे रिझन, तिला माहिती आहे माझं कारण टॅबलेट्स वगैरे चालू होते. सो माझं मेडिकल इश्यू होतं म्हणून मी फॅटी खूप झालेलो. पण माझ्या बायकोने मला कधीच सांगितलं नाही की तू एवढा फॅटी आहेस, तू जाड दिसतोयस, तू असं शूट होत नाही मला. या सगळ्या गोष्टी नाही केल्या. आणि मला त्या दिवशी जाम रडायला आला आणि मी रडलो पण तिच्याकडे की कोमल तू मला बोलली काय नाही. म्हणजे तुला वाईट नाही वाटलं का मी एवढं फॅटी झालेलो सोबत असायचो व्हिडिओज वगैरे काढायचो तेव्हा. पण ती बोलली नाही मला तू कसंही असतंस तरी तू माझा आहे. बोलले पण आता हे सांगायची मला असं लाज वाटते. ओ मग हे रियालिटी आपण प्रेम करतो त्याचा अर्थ असा नाहीये की माणूस चेंज झालं किंवा एक टाइम मला
माणसं दिसायला सुद्धा चेंज होणार जसं एज वाढत जाईल. तर त्याचा अर्थ हा नाही की तो माणूस तसाच राहणार जसं पहिला होता. जसं आपण पहिले होतो आता बघ ना, आता मी परत चेंज झालो. 2-3 वर्ष आधी आपण होतो तेव्हा आपण एकदम लहान होतो. हा साईड इफेक्ट मला जातच नाही, जाम नाही. दिस इज शुगर. शुगर बंद आहे नाही, मग सध्या चालू आहे म्हणून थोडं अजून. ए आणा ना, तुम्ही का नाही आणा ते मला समजत नाही. अशी बॅग आणा अजून. संपले, मी ठेवून दिलं सर्व. कसं ठेवलं? असं ठेवून दिलं बाजून ठेवून दिलं. गाईज तुम्ही नेहमी बोलता की तुझी जी मित्र आहेत ती नेहमी फिरायला असतात सोबत, सगळ्या गोष्टीत असतात. पण मी एवढं सांगेल की आमची कामं असतील ना घरातली तेव्हा पण ते सोबतच असतात. असं नाही की फक्त खायला पियाला आणि मजा करायला सोबत असतात. बघा मॅनेजमेंट आता गॅस साफ करायचा रात्री लगेच सांगा ना मी खाते, पण साफ मी कर तो हात तसं बघा. नाही खाता. हे बघ हात बघा हात बघा घे जल्दी घे चल. नाही, म्हणजे खाताना दाखवतो तर लाज नाही वाटत आणि काम करताना दाखवतो तर लाज वाटतं. बघा ही अशी मजा दिसते. लगेच खाता साईडला फेकला याने आणि माझं नाव घेतो. पुढे ठेव बाबे, तू बोलला पुढे नेहमी ठेव. करायला लागतं बाबा. हा चल जेवण खाणं राहणं इकडेच आहे ना, काय करायचं. मग साफसफाई पण आपल्याच करायला लागतं इकडे. आता कसं समजूतदारी बोलला. वाडा बिचारा आजच आलाय म्हणजे भाई आमचा मॅनेजर बेंडी बहुत हार्ड आहे. त्यांनी डायरेक्ट वाड्यावरनं माणूस बोलवली. हा घेऊन ये. तर खूप सारी कामं बाकी आहे आणि कोमलला घाण आवडत नाही. त्याच्यामुळे सकाळ सकाळी ती सगळ्यात पहिली उठली आणि सगळ्यांना सांगितलं करा आणि सगळ्यांच्या तोंडावरती पाणी मारून उठवलंय. ती व्हिडिओ घ्यायची विसरलो. असं काही नाही, आम्ही व्हिडिओ मध्ये येण्यासाठी हे सगळं करते. हा? हा ठेवून दे. जागी जागा. ब्लॉग मध्ये येण्यासाठी बघ काय आहे का कपडे बिडे धुतो. ब्लॉक मध्ये येण्यासाठी आता सर्व जातो. दगड्या बाथरूम साफ करत होता तेव्हा घेतलं नाही. विक्की आता बोलतो हा बाई. ऍक्च्युली राशन आणलं काल डीमार्ट मधनं खूप सारं. सो सगळ्या गोष्टी ठेवतोय आणि घर खूप घाण झालेलं कारण आम्ही खूप दिवसापासून बाहेर होतो. सो पूर्ण साफसफाई करतो. हे का चाललंय माहिती आहे? ही सगळी कामं का चाललेत माहिती का? आता नाही ना मस्त चिकन बिर्याणी खायची. नाही माझंच राहावं ना. हा व्हेज बिर्याणी खायची. चिकन साईडला काढून खाईल. चिकन साईडला काढून खायला. नाही नाही, ते चिकन बघेल आणि व्हेज बिर्याणी खाईल. हा बघत बघत खाय साईडला ठेव. व्हेरी नाईस हा. एकदम भारी पुसलेलं, एकदम भारी घासलेलं आहे. आता प्रसन्न वाटतं. आता मी घर पुसून घेते मस्त. म्हणजे अजून भारी वाटतं. आम्हाला ना एवढे कपडे आहेत ना, कपडे ठेवायला जागा नाही राहिली आहे. आणि असं पण नाही की कपडे देऊन सुद्धा अजून कपडे आहेत. असं पण नाही की कपडे काही द्यायचे. आराम कर ना. साफ करायला बाहेर घ्या. तो direct आणून विकते. एक काम कर, घर में धोते घसके पुरायचे. हा. डाल के. एक बार तुम्ही ऐसा बाहेर नाही, जा. ऐसा कधी गेला? ऐसा हे पाणी झालं आहे ना? कोमली, किती पाणी? मी उडवतोय. तो करतोय बिचारा. हा, ऐसा का? हा, व्हेरी नाईस. एसी लावू का तुझ्यासाठी? हॉल मधली एसी लावू. घाम सुटलेलं. बघितलं? थंडीमध्ये राहतो तो, माहिती आहे ना. लाईटबिल आहे ना आमचा. वाडा भात बनव. ऍक्च्युली आज आमचा प्लॅनिंग होता तुंगारेश्वरला जायचं, पण लेट झालंय म्हणून आम्ही नाही जाते. कदाचित उद्या जाऊ शकतो. मजा आहे, बघत राहा. डेली आणि डेली ब्लॉग्स येणार आहेत आता. आणि काहीतरी सरप्राईज पण आहे. तुम्ही पुढच्या व्लॉग मध्ये बघा. याच्या कदाचित नाही नाही हा, नाही याच्या पुढचा vlog. नाही, ब्लॉग आला असेल उद्या. हा परवा. ब्लॉग आज नाही येणार. हा परवा येईल. उद्या एक ब्लॉग येणार आहे, म्हणजे ह्याच्या आधीचा जो ब्लॉग आहे. तुम्ही बिग बॉसचा ब्लॉग बघितला असेल. हा. आवडला तर नक्कीच सांगा की तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं. आणि लवकरच बिग बॉस रिलेटेड काहीतरी खुश खबर आहे. आम्ही लवकर नाही देणार ती खुश खबर. तुम्ही विचार करा फक्त बस काय खुश खबर. पण सगळ्यात पहिले ब्लॉगर आहे मराठीचे ह्याच्यामधले की बोललो पण आहे. फर्स्ट ब्लॉगर आहे जे मराठी बिग बॉसच्या हाऊस मध्ये जाऊन ब्लॉगिंग केली आहे. देन अजून एक काहीतरी मोठी गोष्ट आहे ती आत्महत्या झालेली आहे. पण आम्ही आता सध्या बोलणार नाही काही. तुम्ही फक्त विचार करा, कमेंट्स करा काय असू शकतं. देन लवकरच धमाका समोर असेल. आणि बिग बॉसच्या सेट वरती रील पण काढले, जाऊन इंस्टाग्राम वरती पण चेक करायचे. फोटोज अँड ऑल सर्व म्हणजे मला खूप त्रास व्हिडिओ होतोय. फोटो खास काय ते अलर्जी होते. हे ते वाडा काय वाडा
वाडा भात बनव. एकदा माहितीये वाड्याने भात आणलेला. नाही वाड्याचा वेगळा सीन आहे भात भात खायचंय मी भात बनवतो. भात आम्ही 12 लोक भात संपला. हा संपला परत भात खायचंय मी परत भात बनवतो. 4दा त्याला भात बनवायला सांगितलेलं. गोव्याला नाही केरळला. गोवा. 4दा भाईनी भात बनवलेला. एकदा वाड्याने भात घेऊन आलेला. वाडा भात. वाडा कोलम रामच होता. बनवलेला. खूप दिवस झाले की आम्हाला टाइमच भेटत नाहीये घरात. म्हणजे जेव्हापासून आम्ही शिफ्ट झालो तेव्हापासून सांगते बरोबर साफसफाई वगैरे बरोबर सेट करायला टाइम भेटत नाहीये. तर आज पण बॉबी बोलला की आपण ब्लॉगिंग करायला बाहेर जाऊ. तर आम्ही विचार केला की नको आपण आज घरातलं पूर्ण कामं करू पूर्ण सेट करू. म्हणजे काय किचकिच नाही राहणार. आणि सेट नसेल तर किचकिच होते नुसतं की हे तिकडे काय कुठे काय माहित नाही. हे सेट करायचं हे दिसतंय वगैरे. फायनली हा दिवस आलेला आहे आणि चालू झालेलं आहे कामं. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला घर घाण नाही दिसणार आहे. एकदम मस्तच राहणार आहे कारण की ते एकदम स्ट्रिक आहे या Actually, गोष्टीसाठी. खरं सांगू ना मला नाही आवडत वरती सामान ठेवलेलं. त्या रूम वरती पण तुम्ही कमेंट करायचे बरोबर की वरती मी साफ करायचे. मम्मीला सवय आहे ना ते डब्बा वगैरे वरतीच ठेवायचं. ते नेहमी वरतीच ठेवायचे. मला मग असं वाटायचं ना माझं करून काय मतलब की मी पूर्ण क्लीन केलंय पूर्ण मी जागेवर ठेवलं आणि परत मम्मी तेच करायचंय. म्हणजे कधी मम्मीने काय बनवलं ना की मम्मी वरती ठेवायची कारण की त्यांना सवय होती पहिल्यापासून ना. म्हणून मला जिथे असेल तिथेच. आता ह्या किचन मध्ये मी वरती डब्यात तर वरतीच ठेवते. मला सुद्धा आवडत नाही ती गोष्ट. एक गोष्ट आवडली की सर्व ब्लॉगिंगच्या नात्यात सगळी कामं तर करतायत. नाही मी तर रोज करते. परत बोल. मी तर रोज करते. मी नाही करत कामं. झाडू कपडे कपडे झाडू न झाडू पण मारते मी. कधीतरी मी नव्हते तेव्हा मारलेलं सायकल ना. मारायचो मी. तुझं जेवणाचं डिपार्टमेंट मारायचो आणि मारतो मध्ये फरक आहे. आमच्याकडे ना वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. तिचं जेवणाचं आणि किचनचं डिपार्टमेंट आहे. माझ्याकडे कपड्यांचं डिपार्टमेंट आहे आणि झाडू आणि पोचा डिपार्टमेंट दगड्याकडे होता. A few hours later. सगळ्यात मेहनती दगडे आहे. एक ना एक तरी काम करतोय. आणि हा मस्त मोबाईल घेऊन ऐकलेलं ना हलकासा आवाज आलेला. ह्याच मोबाईल घेऊन बसलाय सगळ्या मुलींशी बोलत राहतो. रील बघत होतो मी. ओके. 1 नंबर मा चमडी आहे. सगळ्या पोरांना message करत बसतो. बरोबर रे. 1 मिनिट मोबाईल घेतला लगे बडबडा नाही. बाबू सोना एकाचं नाव प्रिंटू ठेवलाय. सर्वांचे फोन येत राहतात त्याला. वा मस्त. काय बनवू जेवायला. गाईज एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. आम्ही ना असं कोणाला बोललो नाही जबरदस्ती की बाबा हे काम कर ते काम कर. सर्व आपापल्या मर्जीने खातायत कारण ते करतायत कारण ते या घरात खातात उठतात बसतात आणि ते या घरालाही आपलं घर मानतात. ए भाई तुम लोग क्यों मुझसे बोलो या तो लगेगा मैं जबरदस्ती बोलता है. मेरे को तो जबरदस्ती कर रहा है. अरे मस्ती कर रहा ऐसा कुछ नहीं. बरोबर आहे. एवढं तोंड वाकडा करून का बोलतो. हे तोंड वागडा काय केला रे. तू लगेच बोलायला तयार होतो विकी मला. बाकी दगड्या तुला काय बोलतोय. जबरदस्ती सांगतात का? नाही मी तर करतो माझ्या मनाने. इथं जुलूम चालू आहे दोस्तों. हाताने करतो की मनाने? हा मनाने. तू हाताने करतो ना. दगड आपलं स्वतःचं काम करतो ते बोललेलं ना. दगड्या बाथरूम धुवायचं. दगड्या स्वतःचं बाथरूम घासतोय. मला दे ना आपलं बाथरूम घासायचं. ते हार्पिक दे ना बाथरूम घासतोय. सिग्नल त्या बाथरूम मध्ये आहे. चला हार्पिक किती भारी वाटतंय. अरे काम कर इथे का बसलाय. ब्रश आहे ना. झाली काम माझे सगळे. लास्ट पर्यंत एकच व्यक्ती काम करतो. नाही ऍक्च्युली ना किटली घाण झालेली. तो बोललो धुवून जरा मस्त फ्रेश नवीन तेल टाकूया. मला आता प्रॉपर डाएट करावं लागेल कारण मी थोडासा डाएटला कंटाळून सगळ्या गोष्टी करतोय खातोय वगैरे. थोडासा मला वाटतं की परत मी आधीसारखं बल्की थोडाफार होत चाललोय. पण मी आता स्टॉप करणार आणि प्रॉपर डाएट करणार आहे कारण नको खूप टाइम लागलाय आणि खूप त्रास झालाय मला वेट लॉस करायला. एकदम स्ट्रिक्ट डाएट करायचं तुम्हाला माहिती आहे. पण आता डाएटचा वैताग आलाय म्हणून सोडलेला. पण नाही आता नाही होणार तसं. आता तुमचा बॉब डेली डाएट करणार आणि अजून फॅट लॉस करणार. बघितलं हा सिस्टम भारी आहे. नहीं सॉफ्ट वाला एक्टिव है ना. वो दूसरा लेता है ना सनफ्लावर का. उसमें तो मोटर लगा हुआ है. 1 hour later.
खऱ्या अर्थाने आता जरा घर वाटतंय. किचन वगैरे बघू शकता तुम्ही, फुल चकचकीत मस्त. हॉल बघू शकता, हॉल पण दाखव इकडनं वगैरे. हॉल का ह्याला बघा पहिला, ह्याला बघा. हॉल बोलाय हॉल. हा डबल हॉल आहे. इकडचा थोडासा पसारा उचलायचा आहे, बॅगा बिगा ठेवायच्या आहे. देन ऑल सेट, मस्त झाडू बिडू पुसून झाले. आणि मला वाटतं मी पूर्ण ब्लॉग मध्ये ओपनच आहे का, कपडे नाहीत. प्रमोशन चालू आहे बॉडीचं. कुठे ब्रँडचं प्रमोशन करतो. तर एक वेळ बघतील ना की अरे ब्लॉग मध्ये असा दिसत होता आणि आपला बॉबी परत एवढा स्मार्ट कसा झाला, तर परत पाठी येऊन बघतील ना व्हिडिओ. त्यासाठी अजून टाइम आहे, अजून 2-3 महिने. 1 महिन्यात होईल भाई. अजून 2-3 महिने स्ट्रिक केला ना मी, खल्लास. बोलेगा नहीं करके दिखाएगा, जैसे न बोल के करके दिखाया था वैसे. मेरे जैसा. काय करते? बॉबीचं शर्ट धुते व्हाईट वाला. वॉशिंग मशीन मध्ये धुतलं तर डाग वगैरे लागू शकतो आणि खूप छान आहे. मी विचार केला हाताने धुवा, सर्फ मध्ये टाकून. वॉशरूम धुवायचंय, त्याच्या आधी मी बोलले हाताने धुवून घेऊ. झालं काम बाकी? सगळं झालं. आंघोळ करायची आहे, हा मग पाणी काढू. काढ ना. आज एवढी सेवा. अच्छा ब्लॉग चालू आहे. अय्या खरं भाऊ कसं बोललास. मग मी उघड्या ह्याच्यासाठी, कारण नाही, आंघोळीला नाही, जाताना ते टी शर्ट विषय काढायची नको गरज change नाही, करू. फक्त आता पॅन्ट काढायचं आणि आंघोळीला जायचं. विषय नको चेंज करू. काय? आज एवढी सेवा म्हणजे रोज तुला पाणी नाही काढून देत मी गरम वाला. मग तुला रोज पाणी मी काढून देतो. सिरियसली सिरियसली, प्लीज सिरियस. मस्ती करतो. अरे रे, कोमल तूही मला आजपासून नाही हा. इकडे बघ, इकडे बघ, नाही, इकडे नाही, बघ. आजपासून कोमल नाही. ऐक, तू कधी वॉशरूमला गेली तर तू पाणी काढते गरम, कधी मी गेलो वॉशरूमला तर मी गरम पण पाणी. नेहमी मीच काढते तुझ्यासाठी जास्त. कारण पण तू फर्स्ट तू आता काय जाते. बोललास? फर्स्ट ही जाते ना आंघोळीला, पहिला तू जाते. ओके, मग काय बोलला जाता की अरे आज एवढी सेवा कारण की ब्लॉक चालू आहे म्हणजे तुला भांडणं करायचे तुला करायची. हिच्या मूड वरनं मला दिसते केलं भांडण. नाही पण तू मगाशी पण ना चष्म्यावरनं बोला, चुकीचा बोला बॉबी. हे आग लाव्या भांडण. बरोबर ना कोमल? जाऊ दे, मला काय नाही बोलत. पण नाही तर चष्म्यावरनं एवढं डिटेलिंग सांगायची गरज नव्हती मला, ते बोलतो मी. कर दाम. तरी पण तिने बिचारी स्वतःचे कपडे ते हाताने लवकर धुवत नाही, ती त्याचे कपडे धुते. असं पण जाऊ नाही. दे, कोणाला किंमत नाहीये. माझ्यासारखी बायको भेटली ना, किंमत नाहीये. बघ ना, म्हणून मी बोललेलो की या घरात जाऊ नको. गेलीस. बापरे. जा आता बाथरूम. जेवणाचा टाइम झाला आता. जेवण बनवायचं, खिचडी आणि चिकन बनवते. बॉबीला डाएट नाही आहे खूप दिवसापासून, मग सगळंच खाऊ. घासपूस डाएट तर चालू आहे. चिकन, सलाड, अंड्यांची कमी आहे पण अंडी नव्हती म्हणून संध्याकाळी खायला अंडी. ते लोक मस्त भात बिल जमतो त्या माझ्यासमोर. जाम भूक लागली शपथ. किती वेळ झाला आपण जेवलो नाही. 5 वाजलेत काम करून माहिती आहे. 5:30 झाले. आय होप तुम्हाला ब्लॉग खूप आवडला असेल आणि तुम्हाला जाता जाता आम्ही एक गोष्ट सांगतो. काहीतरी इंटरेस्टिंग विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही आम्हाला एवढं सपोर्ट करता, एवढं प्रेम देता, तर आम्ही असं ठरवलंय की आम्ही तुम्हाला भेटू, म्हणजे मीटअप टाईप. सो तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला फक्त एवढं पण करायचं असं आहे. मीटअप आहे पण फक्त सिलेक्टिव्ह लोकांसाठी असणार. Three म्हणजे आम्ही लोकं. रॅन्डमली सिलेक्ट करणार. कोणी पण असं नाहीये की आम्ही चॉईस करून घेणार. आम्ही रॅन्डमली सिलेक्ट करणार. फक्त 3च जण असणार ते. आणि 3 जणांच्या ह्याच्यामुळे कारण की आपल्याला पूर्ण अजून टाइम स्पेंड करता येईल किंवा आपण ब्लॉग सुद्धा काढू त्या गोष्टीचा. आणि आणि फक्त- आम्हाला आवडेल तुमच्यासोबत भेटायला. येस. आणि फक्त 3 लोक म्हणजे दर आठवड्याला 3 लोक, म्हणजे जेवढेही आहेत आपले जे व्ह्युअर्स आहेत Supporter. सर्वांना कदाचित आपण भेटू लवकरच. आणि फक्त एवढंच करायचं की कमेंट्स करा की आम्हाला तुम्हाला भेटायला आवडेल.
तुम्ही कमेंट्स करायची Yes, की कारण की तुम्ही इंटरेस्टेड आहात हा. नाही आहात त्याच्यावर मी डिपेंड इंटरेस्टेड आहे, मला भेटायला आवडेल, फक्त एवढी कमेंट करा, आम्ही सिलेक्ट करू, देन तुमच्याशी बोलू कमेंट्स वरती, देन आपण इंस्टाग्रामला भेटू. अँड कसं भेटायचं सगळ्या गोष्टी मी इंस्टाग्रामला सांगेलच. सो फक्त पण- कमेंट्स करा भरभरून. पण मला असं वाटतं की मोस्टली आपण मुंबईचं सिलेक्ट करूयात का माहितीये का, लोकेशन सुद्धा तुम्ही कमेंट करा की तुमचं लोकेशन काय आहे. Location कारण की तुम्ही एवढं लांबून याल तर ते चांगलं चांगलं वाटणार आम्हाला. आणि नक्कीच आम्ही भेटू. आणि जवळपास- दर आठवड्याला एक दिवस असेल तुम्हाला भेटण्याचा, सिलेक्टेड 3, दर आठवड्याला 3 म्हणजे भेटू आपण. देन मला जाम इंटरेस्टिंग वाटते आणि मला असं वाटते की कोण असतील ती 3 लोक, आणि आवडेल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते आम्ही तुम्ही आम्हाला समोरासमोर ओपनली सांगाल विचारू भेटल्यावरती, शकता. त्या गोष्टीचा ब्लॉग सुद्धा काढू आपण. सो नक्कीच कमेंट्स करा की मी इंटरेस्टेड आहे तुम्हाला भेटण्यासाठी. सो बाय, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग, कमेंट्स करा.